नमस्कार मित्रांनो, कोकणकर भटक्याच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी. आज आपण निघालो एका नवीन भटकंतीला, नालासोपारा ते नाशिक. आता नाशिकमध्ये आपण कुठं जायचं आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा. पुढे आपण कंटिन्यू करू. आता निघालो, रात्रीचे वाजले आता 8:30 झालेले आहेत. पण तुम्ही बघा आता मी नाशिकला कधी पोहोचतो आणि कुठे जातो ते तुम्हाला थंबनेल वाटणं समजेलच, पण तुम्ही बघा हा व्हिडिओ कंटिन्यू. चला मित्रांनो, पोचलो आता अर्ध्या रस्त्यामध्ये. नाशिक आपल्या इथून 90 किलोमीटर आहे. पोचलो आता अर्ध्या रस्त्यामध्ये. आता पडग्याची ते जवळपास बघू. आता इथून कसं पेट्रोल पंपला आलं. आता वाजले पण 11:30 झाले. तुम्ही जर नालासोपारावरून येत असाल या रस्त्याला, म्हणजे नाशिकला जायला, तर वज्रेश्वरीच्या रस्त्याने येऊ नका. कारण वज्रेश्वरीचा रस्ता खूप म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे त्या, तर रस्ता अवॉइड करा. ठाण्यात नाही या. ठाणा जरा फिरला गोल फिरार तुम्ही, म्हणजे तुम्हाला वाटेल जरा उलटं होतं आहे, पण त्याच रस्त्याने आहे. ठाण्यातला रस्ता चांगला आहे. चला पुढे बघा आता कसं काय होतं आहे ते सांगतो तुम्हाला मी. मित्रांनो, जे ठिकाण बघायला रात्री आपण 8:30ला निघालेलो त्या ठिकाणी शेवटी आता पोचलो आहे. हे बघा, या आतमध्ये सिन्नरमधलं मंदिर आहे शंकराचं. गोदेश्वर असं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आपल्याला मागे बघा मस्तपैकी सनराईज असा बघायला भेटतो सूर्य उगवताना. आणि सीन पण इकडचा खूप मस्त आहे. तुम्ही आलात तर एकदा मंदिराला भेट द्या. या सिन्नरमधलं आहे मंदिर, आहे नाशिकमध्ये आहे. तर मी शंकराची कमी मित्रांनो, आपण मंदिरात आतमध्ये आलो आहे. दादाने विचारून व्हिडिओ घेतो आपण. बघा आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे सांगा कमेंट करून नक्की. आणि तुम्हाला टाईम भेटला तर या नक्की आपण मंदिराला भेट द्यायला तुम्ही पण. मित्रांनो, मंदिर बघा मागच्या साईडून. मित्रांनो, मंदिराची मागची साईड आहे. इथे अशी चार अशी छोटी मंदिरं पण आहेत, आपण ती पण बघूया. चारी साईडला 4 अशी छोटी छोटी मंदिरं पण आहेत. हे विष्णू भगवानचं मंदिर आहे. हे दुसरं मंदिर मित्रांनो. पार्वती मातेचं मंदिर आहे. सूर्यदेवाचं मंदिर आहे मित्रांनो हे. आणि मित्रांनो हे चौथं मंदिर आहे.
हे गणेशाचं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं मंदिर. मित्रांनो आता तिथे चालू आहे. तिथे या जागेच्या एक फेमस फोटोशूटसाठी जागा आहे ती. तिथे आता फोटो बघा कसे येतात ते. मित्रांनो मंदिर बघा किती सुंदर दिसते सूर्याच्या प्रकाशामध्ये. कसं आहे मग मित्रांनो मंदिर हे बघा. तुम्ही कधी येत आहे मग बघायला? या लवकरच मंदिराला भेट द्या सिन्नरमधल्या.